मी यासाठी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदाराला हे डेलिगेशन लीड करण्याची संधी दिली. आमच्या डेलिगेशनमध्ये एस अहलुवालियाजी सारखे सिनियर पार्लमेंटेरियन आहेत. ईटी बशीर मोहम्मद होते मुस्लिम लीगचे. त्याचबरोबर सस्मित पात्रा BJDचे खासदार आहेत. बासुरी स्वराजजी होत्या, मनन मिश्रा, अतुल गर्ग असे वेगवेगळे लोक ह्या खासदार ह्या डेलिगेशन्समध्ये होते. आणि जो मेसेज आम्हाला पोचवायचा होता, शांतीचा मेसेज आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझमचा मेसेज, हा चांगल्या प्रकारे त्या देशांमध्ये पोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं. अनेक देशांनी मौन बाळगलं पहलगाममध्ये हमला झाला त्याबद्दल डेलिगेशनने चर्चा केली. ही खूप मोठी गोष्ट आहे की कुठल्याही देशामध्ये मौन बाळगणं, मोमेंट ऑफ सायलेन्स हे ऑब्झर्व करणं पार्लमेंटमध्ये, ते सियारा लिओन आणि लायबेरियामध्ये झालं. मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो त्या देशांचं की त्यांनी भारताच्या प्रती एवढी संवेदना व्यक्त केली आणि कठोर शब्दांमध्ये ज्यांनी पहलगामचा हल्ला केला त्यांच्यावरती कठोर शब्दामध्ये निंदा देखील केली. आणि या देशांचे संबंध भारताबरोबर पहिल्यापासून चांगले आहेत. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा मोदीजींचा प्रभाव या देशांवरचा जाणून आला. ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षांमध्ये मोदीजींच्या माध्यमाने या देशांमध्ये बायलॅटरल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याचं काम झालेलं आहे, ते अजून दृढ करण्यामध्ये या डेलिगेशनला यश मिळालेलं आहे. बघा, राहुल गांधी जी आहेत यांनी देशाबद्दल विचार केला पाहिजे. चीप पॉलिटिक्सबद्दल विचार न करता आज देशासाठी आपण लढतो. आणि त्यांनी त्यांच्या खासदारांकडून, शशी थरूरकडून शिकलं पाहिजे, खुर्शिदांकडून शिकलं पाहिजे, सलमान खुर्शिद यांच्याकडून, की कशा प्रकारे देशाची बाजू बाहेरच्या देशांमध्ये जाऊन मांडली पाहिजे. हे जरा त्यांनी त्यांच्याकडून क्लासेस घेतले पाहिजे. त्यांचेच पार्टीचे खासदार आहेत आणि त्यांच्याच पार्टीचे विविध खासदार विविध डेलिगेशनमध्ये देखील होते. ते एका सुरामध्ये बोलत होते. या टेररिझमच्या लढाईमध्ये ते सगळे पहिले भारतीय होते, नंतर वेगवेगळ्या पार्टीचे होते. आणि मला वाटतं राहुल गांधी जे बोलत आहेत त्याचा वापर पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान त्यांचे स्टेटमेंट शो करत आहे. तर राहुल गांधी भारताच्या बाजूला आहेत का पाकिस्तानच्या बाजूने आहेत, हा देखील लोकांनी विचार केला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.